गाडीच्या रिस्टोरेशनचे काम, त्याचबरोबर गाडीचे काही पार्ट आपल्याला चेंज करायचे आहे, त्याचबरोबर गाडी कलरिंग व डेंटिंग करायचे आहे। आपण पाहू शकता गाडी कंडिशन, गाडीचे पूर्ण फायबर पार्ट आपल्याला बदलायचे आहेत। गाडी पूर्ण रिस्टोरेशन काम आपल्याकडे आलेले आहे। पण गाडी पाहू शकता अशा प्रकारे गाडी कंडिशन आहे। कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला या गाडीला नवीन स्प्लेंडर BS6 मधला ब्लॅक कलर करायचा आहे। आपण पाहू शकता या गाडीला आपल्याला फुल्ली रिस्टोरेशन काम करायचे आहेत। यानंतर आपण गाडी डिसमेंटल करूया। अशा प्रकारे आपण गाडीचे पूर्ण फायबर पार्ट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण हेडलाईट फेरिंग खोलून घेऊया। यानंतर साईड पॅनल खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण साईड पॅनल खोलूया। यानंतर आपण सीट खोलूया। यानंतर सीट खोलल्यानंतर आपण टेल पॅनल खोलून घेऊया। टेल पॅनल झाल्यानंतर आपण टाकी बाजूला काढूया। आपण टाकीचं कंडिशन पाहू शकता, टाकी पूर्णपणे गंजलेली आहे। आपण पाहू शकता गाडी कंडिशन, टाकी कंडिशन अत्यंत खराब झालेली आहे। गाडी टाकीला काही ठिकाणी गंजल्यामुळे गाडी कलरिंग केलेली आहे। गाडीला पूर्ण भट्टी पेंट आपण केलेला आहे। पाहू शकता। आता आपण गाडी रिस्टोरेशन करून घेऊया। अशा प्रकारे आपण गाडी रिस्टोर केलेली आहे। रिस्टोरेशनचे काम करून राहिलं। त्यानंतर आपल्या गाडीचे फायनल लुक अशा प्रकारे असेल। पाहू शकता अशा प्रकारे आपण गाडीला नवीन BS6 ब्लॅक कलर हे व्हर्जन कन्वर्ट केले आहे। अशा प्रकारे आपण गाडीला कलरिंग व डेंटिंगचे काम केलेलं आहे। गाडी पूर्ण न्यू मॉडेल झालेलं आहे। आपण पाहू शकता 20 वर्ष जुनी गाडीला आपण नवीन 2025 मॉडेल तयार केलेले आहे। अशा प्रकारे गाडीला आपण पूर्ण सर्व नवीन पार्ट बसवलेले आहेत। पाहू शकता गाडीकडे नऊ